गेल्या काही वर्षात वाहतूक पोलिसांनी वाहने अडवून चालान करण्यापेक्षा ई चालनावर अधिक भर दिला आहे। चालान कारवाई केली जात असली तरी वसुली करण्यात अडचण येत आहे। आज घडीला शहर पोलिसांनी 35 कोटी रुपयांच्या चालनाची वसुली करणे शिल्लक असल्याची कबुली खुद पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली। पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। ई चालनामुळे काम सोपे झाले आहे। वाहन चालकांची हुज्जत घालण्याची गरज भासत नाही। छायाचित्रांचे पुरावे असल्याने पोलिसांवर आरोपही होत नाहीत, त्यामुळे कामात अडचण येत नाही। मात्र याची वसुली शिल्लक आहे। ही वसुली करण्यासाठी वेळोवेळी मोहिमा राबवित असतो, मात्र आपल्यापर्यंत पोलीस पोहोचले नाहीत म्हणजे आपण सुटलो असे नागरिकांनी समजू नये। या सगळ्या चालनाचा डेटा त्यांच्या वाहनांचे नावे आहे, त्यामुळे त्यांच्या गाडीच्या खरेदी विक्रीचाही व्यवहार यावर अवलंबून आहे। हे नागरिकांनी ध्यानात घ्यावे असेही आयुक्तांनी स्पष्ट केले। 2016ला एक बिल्डर एकनाथ निमगडे यांचे 6 सप्टेंबर 2016 रोजी मायाराम इंजिनीनी अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये हत्या करण्यात आली होती। ती तपास काही दिवस नागपूर शहर पोलीसकडे होता। नंतर ते तपास CBIकडे गेला होता आणि सध्या ते तपास CBIकडे आहे। आता त्यामध्ये मागचे 10 वर्षात जे अनडिटेक्ट मर्डर केसेस आहेत त्याचे क्रिमिनल इंटेलिजन्स काढण्यासाठी विशेष करून क्राईम ब्रांचला सांगण्यात आला होता आणि त्याप्रमाणे निमगडे केसमध्ये काही महत्त्वाची बाबी समोर आलेली आहे। आता हे तपास जे CBIकडे असल्यामुळे त्यामध्ये आम्हाला आरोपी अटक करता येत नाही आणि CBIला याची सूचना देण्यात आलेली आहे। ते त्यांचे प्रोसिजर जे असतात त्याचे नंतर ते अटकबद्दल निर्णय घेतील। यामध्ये जे प्रमुख गोष्टी आमचे क्रिमिनल इंटेलिजन्सवरून समोर आलेली आहे, जे काही सस्पेक्ट यांना एक्झामिन करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये तथ्य दिसून आलेली आहे। त्यामध्ये अशा दिसून आले की एक आरोपी रणजित साफेलकर राहणार कामटी, जे क्रिमिनल ऑन रेकॉर्ड आहे, त्यांनी याची सुपारी कोणा व्यक्तीकडून घेतली होती। रणजित साफेलकर सध्या अंदाजन 20 ते 25 दिवसापासून अंडरग्राऊंड आहे आणि ते सध्या पोलिसांसमोर आला नाही म्हणून त्यांना एक्झामिन करू शकलेले नाही। त्याचेबरोबर शरद उर्फ कालू हाटे हे पण कामटीचे राहणारे आहे। त्यांनी रणजित साफेलकरला या सुपारी जे रणजित साफेलकरनी घेतला होता त्यांना कालू हाटे या सर्वमध्ये त्यांचे सोबत होता। रणजित साफेलकर आणि कालू हाटेनी ही सदर सुपारी नवाब छोटे साहब अशरफी उर्फ नब्बू यांना एका ठिकाणी बोलून त्यांना विचारले होते की तुमच्याकडे मुले आहे का हे अशा प्रकारचे काम करण्यासाठी, आणि ते त्याचे नंतर मुश्ताक अशराफी, मोहम्मद शाहबाज, अरशाद अफसर आणि इतर काही लोक, टोटल एकूण साफेलकर आणि कालू हाटे मिळून 14 लोक या सर्व प्रकरणमध्ये होते। 6 सप्टेंबर रोजी कमाल चौकपासून तहसीलपर्यंत जिथे हे घटनास्थळ आहे वेगवेगळे चौकात लोक नेमण्यात आले होते आणि ज्यावेळी विक्टिम तिथून निघाला तर कोणता चौकवरून पास झाला ते नब्बू हे सर्व मॉनिटर करत होता आणि फायनली घटनास्थळवर राजा परवेज, राजा म्हणजे राजा उर्फ POP म्हणून एक क्रिमिनल आहे ऑन रेकॉर्ड, राजा उर्फ POP आणि एक परवेज आहे जे छिंदवाडा आणि आजमगड उत्तर प्रदेशचे राहणारे आहे आणि एक बाबा आहे ज्यांचे डिटेल नाव सध्या माहिती नाही। असे 3 लोक घटनास्थळवर होते आणि राजा आणि किंवा परवेज यापैकी एकानी फायरिंग केले होते हे स्पष्ट झालेले आहे। राजा नंतर आर्म्स ॲक्ट केसमध्ये नंदनवन पोलीस स्टेशनला 2018ला अटक झाला होता आणि त्याच्यानंतर छिंदवाडाला एक मर्डर केसमध्ये ते वॉन्टेड होता। ते तिथे जेलमध्ये होता आणि छिंदवाडा जेलमध्ये सध्या आहे। त्यांना एक वेगळा हिंगणाची एक डेकॉइटी होती 2017ला, त्यामध्ये त्यांना PCR त्यांना ट्रान्सफर छिंदवाडावरून करण्यात आला होता कारण त्यांची हिंगणाची एक 2017ची दरोडामध्ये त्यांचे सहभाग दिसून आला होता। तर या प्रकरणात राजा यांना पण चौकशी करण्यात आलेली आहे। यामध्ये
एकंदरीत रणजित चाफेलकर, कालू हाटे, नवाब उर्फ नब्बू आणि 11 इतर लोकांनी मिळून ही पूर्ण हत्या केलेली आहे। प्रत्यक्ष कोणी सुपारी दिला होता हे आता तपास चालू आहे। ही सर्व माहिती CBIचे टीम यांना देण्यात आलेली आहे। CBIचे एक पथक नागपूरला आज आलेले आहे। त्यांनी प्रथमदर्शनी जे काही लोक आहेत त्यांना विचारपूस केलेले आहे। त्यांचे अटकचे काही फॉर्मल प्रक्रिया असते ज्यामध्ये जुनी केस असल्यामुळे मंजुरी वगैरे घ्यावा लागतो। त्यामध्ये नंतर ते मंजुरी घेऊन त्यांचे प्रमाणे ते कारवाई करतील। यामध्ये विशेष करून CBI कडून या केसमध्ये 5 लाखची रिवॉर्ड घोषित करण्यात आली होती, एक विशेष बाब आहे। यामध्ये क्राईम ब्रांचचे DCP राजमाने साहेब आणि त्यांचे पथकचे अधिकारी आणि कर्मचारी ज्यांनी हे क्रिमिनल इंटेलिजन्स काढण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे, मोठ्या प्रमाणात कामगिरी केलेले आहे। API प्रशांत, PSI मयूर, PSI हेमंत, PSI बलराम आणि इतर कर्मचारी यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे। यामध्ये सध्या आम्ही 14 पैकी 9 लोकांना एक्झामिन केलेले आहे आणि ते एक्झामिन करायसाठी CBIची टीम पण त्यांना एक्झामिन करत आहे। सध्या त्यांना अटकची कोणत्याही प्रकारची कारवाई नागपूर शहर पोलीसकडून होत नाही, ते CBI कडून पुढचे काळात नियमाप्रमाणे आणि आवश्यकतेप्रमाणे करण्यात येईल। यामध्ये सध्या इतर आणखी बरेचसे जुने प्रकरण आहे, 302चे असतील किंवा 307ची असतील, त्याचे पण क्रिमिनल इंटेलिजन्स काढण्याची कारवाई क्राईम ब्रांच करून करण्यात येत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की पुढच्या काळात जे काही जुने आणखी अनडिटेक्टेड केसेस आहेत त्यांना डिटेक्ट करण्यामध्ये नक्कीच नागपूर शहर पोलीसला सफलता मिळेल।